ओम शांती. नूतन वर्षाच्या आपल्याला खूप खूप शुभकामना. परंतु आपल्याला एक दिवस नूतन वर्ष साजरा करून चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला काही दृढ संकल्प करायला पाहिजे. या वर्षामध्ये आम्हाला काय नवीनता करायची आहे. सर्वप्रथम तर आपल्या विचारांना आपल्याला बदली केलं पाहिजे. आमचे जर विचार नवीन असतील तर आमची वाणीसुद्धा नवीन असेल, आमचे कर्मसुद्धा श्रेष्ठ असतील. म्हणून सर्वप्रथम आपल्याला आपल्या विचारांमध्ये परिवर्तन करायचं आहे. सर्वांचं कल्याण हो हे आमच्या बुद्धीमध्ये राहिलं पाहिजे. सर्वांचं कल्याण करणं हे आपलं कर्तव्य आहे. सर्व सुखी राहो, सर्व समृद्ध राहो, त्याच्यासाठी आपल्याला निस्वार्थ होऊन सर्वांना शुभ भावना शुभकामना देण्याची आवश्यकता आहे. जितका आम्ही दुसऱ्यांसाठी शुभ विचार करतो तेवढं आम्हीसुद्धा आमचे विचार श्रेष्ठ बनतात. आम्हालासुद्धा त्याच्यापासून फायदा होतो. कारण नेहमी असं म्हटलं जातं की ही जी सृष्टी आहे हे कर्मक्षेत्र आहे. या कर्मक्षेत्रामध्ये आम्ही जसा आवाज करतो त्याचा एको परत आम्हाला ऐकायला येतो. त्याचप्रमाणे आम्ही जशी कर्म करतो त्याचं रिॲक्शन आम्हाला मिळतं. ज्याप्रमाणे आपण जर शेतामध्ये गहू लावले तर आपल्याला त्याच्यापासून गव्हाचीच प्राप्ती होते, ज्वारी मिळत नाही. त्याचप्रमाणे जर आम्ही श्रेष्ठ कर्म केले या कर्मक्षेत्रावरती तर त्याचं रिॲक्शन हेच होतं की आम्हालासुद्धा त्याच्यापासून सुख आणि शांती मिळते. सर्वांनासुद्धा त्याच्यापासून सुख आणि शांती मिळते. म्हणून खास विशेष हे जे नूतन वर्ष आहे या वर्षामध्ये आपल्याला एक दृढ संकल्प केला पाहिजे की मला सर्वांशी गोड बोलायचं आहे, मला सगळ्यांना सुख द्यायचं आहे. एवढंसुद्धा आम्ही स्वतःवरती लक्ष ठेवलं तर मला असं वाटतं की आमच्यामध्ये स्वतःमध्ये खूप परिवर्तन होईल आणि समाजालासुद्धा याच्यापासून फायदा होईल. कारण एक व्यक्ती सुधारल्यानंतर ती अनेकांना सुधारू शकते आणि हळूहळू सगळ्यांना सुधारून सारं विश्वसुद्धा सुधरू शकतं. म्हणून म्हटलं जातं की प्रत्येक व्यक्ती ही एक समाजाची घटक आहे. समाजाला जर सुधारायचं असेल तर आम्हाला स्वतःपासून सुरुवात करावी लागेल. कारण आपलं अनुकरण केल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होईल. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभकामना. सर्व सुखी रहा, सर्व दुसऱ्यांना पण सुखी करा हीच आमची भावना. ओम शांती.